नंबर 10 चिंचवड विधानसभा। भारतीय जनता पार्टीचे शंकर जगताप यांना 2,35,323 इतकी मते मिळाली, तर त्यांचेच विरोधक राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राहुल कलाटे यांना 1,31,458 मते मिळाली। याचाच अर्थ असा, भाजपचे शंकर जगताप यांनी 1,03,865 मतांच्या लीडने निवडणूक जिंकली। नंबर 9 मालेगाव आउटर विधानसभा। शिवसेना शिंदे गटाचे दादा भुसे यांना 1,58,284 इतकी मते मिळाली, तर त्यांचे विरोधक अपक्ष उमेदवार प्रमोद बच्चाव यांना 51,678 इतकी मते मिळाली। याचाच अर्थ असा, दादा भुसे यांनी 1,06,606 मतांचे लीड घेत ही निवडणूक जिंकली। नंबर 8 मेळघाट विधानसभा। भारतीय जनता पार्टीचे केवलराम काळे यांना 1,45,978 इतकी मते मिळाली, तर त्यांचेच विरोधक काँग्रेस पक्षाचे डॉक्टर हेमंत चिमोटे यांना 39,119 मते मिळाली। याचाच अर्थ असा, केवलराम काळे यांनी 1,06,859 मतांच्या लीडने निवडणूक जिंकली। नंबर 7 ओवळा माजीवाडा विधानसभा। शिवसेना शिंदे गटाचे प्रताप सरनाईक यांना 1,84,178 इतकी मते मिळाली, तर त्यांचे विरोधक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नरेश मनेरा यांना 76,020 मते मिळाली। याचाच अर्थ असा, प्रताप सरनाईक यांनी जवळपास 1,08,158 मतांची लीड घेत ही निवडणूक जिंकली। नंबर 6 मावळ विधानसभा। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुनील शेळके यांना 1,91,255 इतकी मते मिळाली, तर त्यांचे विरोधक अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांना 82,690 इतकी मते मिळाली। याचाच अर्थ असा, सुनील शेळके यांनी जवळपास 1,08,565 मतांची लीड घेत ही निवडणूक जिंकली। नंबर 5 कोथरूड विधानसभा। भारतीय जनता पार्टीचे चंद्रकांत पाटील यांना 1,59,234 मते मिळाली, तर त्यांचे विरोधक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे चंद्रकांत मोकाटे यांना 47,193 मते मिळाली। याचाच अर्थ असा, चंद्रकांत पाटील यांनी जवळपास 1,12,041 मतांच्या लीडने ही निवडणूक जिंकली। नंबर 4 कोपरी पाच पखाडी विधानसभा। शिवसेना शिंदे गटाचे एकनाथ शिंदे यांना 1,59,060 मते मिळाली, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे केदार दिघे यांना 38,343 मते मिळाली। याचाच अर्थ असा, एकनाथ शिंदे यांनी जवळपास 1,20,717 मतांच्या लीडने ही निवडणूक जिंकली। नंबर 3 कोपरगाव विधानसभा। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आशुतोष काळे यांना 1,61,147 मते मिळाली, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे संदीप वरपे यांना 36,527 मते मिळाली। याचाच अर्थ असा, आशुतोष काळे जवळपास 1,24,624 मतांच्या लीडने ही निवडणूक जिंकली। नंबर 2 परळी विधानसभा। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे धनंजय मुंडे यांना 1,94,889 मते मिळाली, तर त्यांचेच विरोधक राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राजे साहेब देशमुख यांना 54,665 मते मिळाली। याचाच अर्थ असा, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे धनंजय मुंडे यांनी जवळपास 1,40,224 मतांच्या लीडने ही निवडणूक जिंकली। नंबर 1 शिरपूर विधानसभा। भारतीय जनता पार्टीचे काशीराम पावरा यांना 1,78,073 इतकी मते मिळाली, तर त्यांचेच विरोधक डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांना 32,129 इतकी मते मिळाली। याचाच अर्थ असा, काशीराम पावरा यांनी 1,45,944 मतांच्या लीडने ही निवडणूक जिंकली।